पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे। घटनेच्या निषेधार्थ वन विभागाने वाहन आणि ऑफिस समोर जाळपोळ सुद्धा केली। तसंच पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केलेला आहे आणि या दरम्यान आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाली। दरम्यान जर बिबट्यांचा प्रश्न निकाली काढला नाही तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा मृत रोहन बोंबेंच्या कुटुंबियांनी दिलाय। पिंपरखेड येथील घटनेनंतर नागरिक खरं तर संतप्त झालेली आहेत। माझ्याबरोबर हे नागरिक आहेत आणि खरं तर प्रत्यक्षदर्शी आहेत। त्या मुलाचा मामा माझ्या समोर आहेत। ही घटना खरं तर दुर्दैवी आहे। काय एकंदरीत विनंती करा तर काय प्रत्येक पत्रकार येतो तेच सारखं विचारतो। आमची बोलण्याची पण इच्छा नाही, मानसिकता राहिलेली नाही। प्रत्येकाला तीच उत्तरं द्यायची। आम्ही काल 5 वाजल्यापासून परेशान झालेलो आहे, पण आता शेवटी आमचा पोटचा गोळा गेलेलाच आहे। तो तर काय पुन्हा मागे येणार नाही। राज्यकर्ते येतात, लोकप्रतिनिधी येतात, ते फक्त तोंडाला पानं पुसायची कामं करतात, पण त्यांनी ठोस निर्णय आतापर्यंत काही घेतला नाही। पहिला 12 तारखेला बळी गेला, नंतर जांबूच्या आजीचा बळी गेला, आता 2 तारखेला आमच्या रोहनचा बळी गेला। अजून या शासनाला किती बाळांचे बळी घ्यायचेत का? यांना बिबटेच पोसवायचेत फक्त। त्या बिबट्यांवरती आता यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे। निस्ता म्हणतात निर्णय घेतोय, निर्णय नकोय, आता आम्हाला कृतीत आणून दाखवा, तरच आम्ही आमची बाळाची बॉडी ताब्यात घेऊ। एक मारून भागणार आहे का? आमच्या परिसरामध्ये 300 ते 350 बिबटे, एक मारून हल्ले थांबणार आहेत का? तुम्ही फक्त एकापुरतच घेणार ना, एक मारणार, बाकी बिबटे काय करणार? आमच्या इथं देवगावला फॉरेस्टमध्ये खरे साहेबांच्या तिथं शेताजवळ बिबट्या सोडलेला आहे। व्हिडिओ आहे आमच्याकडे, पुरावा आहे। आणि पिंपरखेडमध्ये 1 महिन्यात 3 बळी, प्रत्येक बळी दर रविवारी गेलेला आहे। आणि पिंपरखेडमध्ये 7 बिबटे धरलेत। यांनी आम्हाला ते बिबटे दाखवावा, कुठे ठेवलेत। 7 बिबटे धरलेले, 7। आम्हाला जोपर्यंत ठोस भेटत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी घेणार नाही आणि कोणतं राजकारण याच्यात आणणार नाही। आम्हाला कोणत्याही राजकारणाचं काही घेणं देणं नाही। काल 4 वाजता भावाच्या पोराचं हे झालंय, 4 वाजल्यापासून कोणताही वन अधिकारी आमच्यापर्यंत आलेला नाही। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, मंचर, पुणे।